कोकणातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी स्वतंत्र निकष लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या नवीन निकषांमुळे कोकणातील अनेक मान्यताप्राप्त अनुदानित शाळांवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. सध्याच्या नियमानुसार एका वर्गासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची पटसंख्या आवश्यक आहे. मात्र पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंतचा कोकण पट्टा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ, विखुरलेल्या वस्तीचा आणि स्थलांतराच्या समस्यांनी ग्रस्त आहे. लोकसंख्या घट आणि स्थलांतरामुळे अनेक मराठी शाळांमध्ये एका वर्गात 20 विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण करणे कठीण ठरत आहे. परिणामी शिक्षक पदे कमी होण्याची तसेच शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीने कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन 20 पटसंख्येचा निकष कमी करावा आणि या भागासाठी स्वतंत्र धोरण आखावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. कोकणातील शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणातील मराठी माध्यमाच्या तसेच अन्य माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत याकरता 15/3/2024 रोजी शासनाने पत्रक निर्गमित केलं होतं. त्याकरता आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती. मध्यंतरी आम्ही या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आमच्या शिक्षक संघटना गेल्या होत्या, परंतु आमच्या कोर्टाचा तो निकाल आमच्या थोडासा विरोधात गेल्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली आहे. पण आम्ही शासनाला विनंती केली की आमचा हा जो भाग आहे, दुर्गम आहे, डोंगराळ भाग आहे, सागरी भाग आहे, या ठिकाणी लोकसंख्या वस्तीच थोडी कमी झाली आहे आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेत 20चे निकष, एका वर्गात 20 पटसंख्या असली पाहिजे, तेवढी पटसंख्या या ठिकाणी होत नाही. या ठिकाणची पटसंख्या शिथिल करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. याकरता या ठिकाणी आमचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील, नितेशजी राणे साहेब असतील, यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे. ते स्वतः सुद्धा पाठपुरावा करत आणि मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय. या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊ आणि त्यावेळेला कोकणातील विद्यार्थी संख्येचे निकष तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्येचे निकष आम्ही शिथिल करून त्यांच्याकडनं घेऊच. पालघरपासून आम्ही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे अडचण आहे, आदिवासी, ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भाग आहे, जिथे पटसंख्या कमी होत चाललेली आहे, अशा ठिकाणचं कोणताही शिक्षक सरप्लस व्हायला नाही पाहिजे आणि कोणतीही शाळा बंद नाही पडली पाहिजे. याकरता आम्ही अशी मागणी आम्ही सर्व आमदार आणि या ठिकाणचे आमचे मंत्री असतील ते करतील.